आजच्या या प्रवचनामध्ये रामायणातील एक प्रसंग आपण घेणार आहोत. सर्वश्रुत असा तो प्रसंग आहे की जेव्हा कैकेयी मातेने 2 वर मागून घेतले होते पूर्वी, की मला गरज लागेल तेव्हा मी ते वर तुमच्याकडून घेईल, असं दशरथजी महाराजांना तिने सांगितलं होतं. आणि तो वर मागण्याची वेळ आली आणि माता कैकेयीने ते 2 वर मागितले आणि ते दोन्ही वर काही सोपे नव्हते. पहिला वर असा होता की रामांना 14 वर्षाचा वनवास आणि भरतजींना गादीवर बसवायचं. त्यावेळी दशरथ महाराज म्हटले की भरताला गादीवर बसवतो, एक वर मला मान्य आहे, पण दुसरा जो आहे तो काही मागू नको तू. त्यावेळी कैकेयीने हट्ट धरला, कारण मंथरेने तशी हवाच भरली होती. आधी कैकेयी मंथरेला नको म्हणत होती, जसा माझा भरत तसाच राम आहे आणि दोन्ही मला सारखेच आहे, आणि राम गादीवर बसत असेल तर यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही. परंतु तेव्हा मंथरेने आपला हट्ट सोडला नाही आणि विषयाची पेरणी त्या ठिकाणी केली. आणि भाग पडलं, कैकेयीला भाग पाडलं की रामाला 14 वर्षाचा वनवास हा वर तू मागूनच घे. आणि कैकेयी हट्टाला पेटली आणि दोन्ही वर तिने मागून घेतले आणि दशरथ राजा हतबल झाले त्या वरांपुढे. आणि शेवटी ठरलेला जो राज्याभिषेक होता रामरायांचा तो स्थगित झाला आणि लगेच वनवासाची तयारी झाली. पण रामराय स्थितप्रज्ञ होते. आधी राज्याभिषेकाने ते हुरळून गेले नाही, राज्याभिषेक होणार आहे म्हणून हुरळून गेले नाही, किंवा लगेचच आता वनवास होतोय म्हणून दुःखी झाले नाही. यालाच सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. योगाचं महत्त्व काय आहे तर योगाने चित्ताला समत्व प्राप्त होतं. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कहीचे की आहे. तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. अशा पद्धतीचं जीवन, अशा पद्धतीची अवस्था योग्याची असते. सार हा योगाचा की अर्जुना समत्व चित्ताचे, सुखदुःखामध्ये समत्व चित्ताचं प्राप्त होतं. हाच योगाचा सारभूत गुण आहे आणि हीच योगाची फलश्रुती आहे. आणि प्रत्यक्ष रामराय आहेत ते, तिथे काही कमी नाही आहे. त्याच्यामुळे समत्व चित्ताचा आहे. राज्याभिषेक ज्या पद्धतीने त्यांनी घेतला असता त्याच पद्धतीने अगदी वनवासही त्यांनी हाताळला. आणि दोन्हीमध्ये चित्ताची प्रसन्नता, देखे अखंडित प्रसन्नता. योग्याची प्रसन्नता ही अखंडित आहे आणि आपली जी प्रसन्नता आहे सामान्य जीवाची ती कशी आहे तर आपल्या बाबतीत काही आनंदाची गोष्ट झाली की लगेच आपण आनंदित होतो आणि लगेच दुःखाचा काही प्रसंग आपल्यावर ओढवला की आपण लगेच दुःखी होतो. पण इथे तसं नाही. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. संसार दुःखाने तो दुःखी होत नाही किंवा अति आनंदाने तो हुरळूनही जात नाही. अशा दोन्ही अवस्थांमध्ये त्याच्या चित्ताची समत्वता असते. आणखी एक महत्त्वाचा गुण त्या ठिकाणी आहे की वार्षिये विण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषिलो. हा जो संतोष त्या भक्ताच्या किंवा योग्याच्या चित्ताला प्राप्त झालेला आहे तो निरुपचारू संतोष आहे. आपल्या बाबतीत कसं आहे, काहीतरी आनंदाची घटना व्हावी लागते तेव्हा आपण आनंदित होतो, पण त्याचं तसं नाही. निरुपचारू संतोषिलो म्हणून माऊली अतिशय सुंदर उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये देत आहेत की अर्जुना वार्षिये विण सागरू, म्हणजे बिना पाऊस पडताना सागराचं त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे. सागराचं वर्णन त्या ठिकाणी माऊली करतायत
की वार्षिवेण सागरू, म्हणजे एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर समुद्र आटून गेला, समुद्र निम्मे झाला किंवा समुद्र कोरडा झाला असं होत नाही. आणि एखाद्या वर्षी भरपूर पाऊस झाला म्हणून समुद्र अतिशय दुथडी भरून वाहू लागला, गावात शिरला वगैरे असंही होत नाही. तर समुद्राची जी पातळी आहे ती जशीची तशीच राहते, पाऊस पडो अथवा न पडो. म्हणून हे उदाहरण माऊली अतिशय खुबीने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये देत आहेत की वार्षिवेण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तो सदा पाण्याने जसाचा तसाच भरलेला आहे, पाऊस पडो अथवा न पडो. वार्षिवेण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषिजू. तसं याला आनंदित होण्यासाठी एखाद्या उपचाराची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की तो आत्म्यामध्ये स्थिरावलेला आहे. हा जो पोचलेला किंवा आत्मसाक्षात्कारी मनुष्य आहे तो आत्मस्थितीत आहे आणि आत्मा हा स्वतःच सुखरूप आहे. त्याच्यामुळे त्याला उसण्या कुठल्या अवस्थेची गरज नाही की असं झालं पाहिजे मगच मी सुखी होईल. आत्मा स्वतः सुखरूप आहे. तुकोबारा सांगतायत की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खावे. माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा असा कोणी नाही. हा स्वयं सुखरूप आहे. याला सुखाची बाहेरून आणण्याची गरज नाही. फक्त त्या अवस्थेपर्यंत पोहोचलं म्हणजे सुखच सुख आहे त्या ठिकाणी. आणि ही अवस्था रामरायांची होती म्हणून लगेच ते वनवासाला जायला निघाले आणि वनवासाचा प्रवास सुरू झाला. 1-2 टप्पे त्यांनी गाठले होते. तेवढ्यात इकडे अशी घटना झाली अयोध्येमध्ये की जेव्हा हे 2 वर मागणे आणि रामरायांचा वनवास हा प्रकार जेव्हा सुरू झाला त्या ठिकाणी, त्यावेळी भरत त्या ठिकाणी नव्हता. भरत आजोळी गेलेला होता. आणि जेव्हा रामराय निघून गेले त्यावेळी भरतजी आले आणि त्यांना ही घटना कळाली आणि अतिशय दुःख झालं. त्यांना अति दुःख झालं. आईवर ते धावून गेले की मातानं तू वैरिणी आहेस माझी. रामरायांना तू वनवासात पाठवलं, असे घोर वर तू मागून घेतले, पण मला हे सहन होणार नाही. मी आत्ताच्या आत्ता निघतो आणि वनामध्ये जातो आणि दादांचा शोध घेतो आणि त्यांना परत घेऊन त्यांचा राज्याभिषेक करवतो. असं भरताने मनावर घेतलं आणि तो रामरायांच्या शोधासाठी निघाला. आणि मग त्या ठिकाणी शेवटी रामराय आणि त्यांची भेट झाली. आणि मग भरताने आपला मुद्दा समोर मांडला रामरायांच्या की दादा चला, तुम्ही आईच्या मूढपणामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. वास्तविक तुम्ही ज्येष्ठ आहात, राज्यपदावर बसायचा तुमचाच अधिकार आहे आणि मी तुम्हाला घ्यायला आलेलो आहे, चला तुम्ही माझ्याबरोबर. तेव्हा रामरायांनी सांगितलं की भरता असं करता येणार नाही. आणि हा जो प्रसंग आहे अतिशय सुंदर, आपल्या गीत रामायणामध्ये गदी माडगुळकर यांनी अतिशय सुंदर काय काव्य कलाकृती झाली मराठीमध्ये. अवघ्या 56 गीतांमध्ये आणि गदी माडगुळकरजींनी रामायण बसवलेलं आहे. आणि नुसतं बसवलं नाही तर आधुनिक वाल्मिकी म्हणून त्यांचा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गौरव केला जातो. या व्यक्तीने एवढं मोठं कार्य केलं मराठीमध्ये. बघा, शतकोटी रामायण, परंतु फक्त 56 गीतांमध्ये रामायणाचे महत्त्वाचे प्रसंग अतिशय सुंदर शब्दामध्ये गुंफलेले आहेत. आणि आवाजाची जोड मिळाली ती सुधीरजी फडके बाबूजींची. अतिशय सुंदर यांनी लिहून काढलं गदिमांनी आणि सुधीरजी फडके बाबूजी यांनी अति सुंदर शब्दात ही जोड जणू काय देवानेच पाठवून दिली होती अशा प्रकारची ती काव्य कलाकृती झाली. आणि दोघांनी मान्य केलं की हे आम्ही केलेलं नाही, कोणीतरी आमच्याकडून परमेश्वराने अज्ञात शक्तीने हे करून घेतलेलं आहे. हे दोघंही मान्य करतात. लिहिणाराही मान्य करतो आणि गाणाराही मान्य करतो. सुंदर कलाकृती. आणि ही कलाकृती पुणे आकाशवाणी केंद्राची भेट आहे. पुणे आकाशवाणी केंद्रात प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी सीताकांत लाड त्यावेळी कार्यरत होते. आणि सीताकांत लाडांच्या मनामध्ये अतिशय सात्विक प्रवृत्तीचे, धार्मिक असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असं आलं की गदिमांची प्रसिद्धी झालीच होती सर्व महाराष्ट्रामध्ये. फिल्मसृष्टीमध्ये त्यांनी गाणे लिहिलेले होते, अभंग लिहिलेले होते, बरेच काही गीतं लिहिलेली होती. तेव्हा हे सीताकांत लाड यांच्या मनामध्ये असं आलं की आपण अण्णांना म्हणजे गदिमांना सांगावं की रामायणावर तुम्ही काव्य करा आपल्या मराठीमध्ये.
आणि तो मुद्दा त्यांनी अण्णांना बोलून दाखवला की अण्णा तुम्ही असं एक रामायण तयार करा, रामायण गीतं तयार करा. आणि गदिमांनी ते मनावर घेतलं आणि पहिलं गीत तयार केलं आणि ते आकाशवाणीवर कोणी गायचं तर बाबूजींची नेमणूक झाली. आणि बाबूजींनी पहिलं गीत गायलं, स्वयेसी रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. मग एक गीत लिहायचं गदिमांनी आणि ते लगेच बाबूजींनी गायचं आणि दर आठवड्याला एक प्रसारित करायचं, असा तो उपक्रम त्या ठिकाणी चालला. आणि हळूहळू पाहता 56 गीतांमध्ये पूर्ण रामायण त्यांनी बसवलं आणि ही सुंदर कलाकृती तयार झाली. यामध्ये जो हा प्रसंग आहे, जेव्हा भरत जी भेटीला जात आहेत रामरायांच्या आणि त्या ठिकाणी भेट होते आणि हा मुद्दा जेव्हा ते भरतजी सांगतायत की दादा तुम्ही चला, राज्यपदावर तुमचा अधिकार आहे, तुम्ही बसा राज्यपदावर. त्यावेळी रामराय सांगतायत की दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आता हा दोघांमधला संवाद आहे. रामराय भरतजींना सांगतायत दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पहिला शब्द वापरला की दैव जात दुःखे भरता. दैव शब्द वापरला. हा दैव काय प्रकार आहे? दैव हे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच पूर्वकर्मांची गोळाबेरीज आहे. ती संचितामध्ये जमा असते. आपल्याला 3 प्रकार माहिती आहे प्रत्येकाला, की संचित एक आहे, दुसरं प्रारब्ध एक आहे आणि तिसरं क्रियमान कर्म आहे. अशा प्रकारची 3 कर्म आहेत. संचितामध्ये हजारो लाखो कर्म आहेत. कर्माचा संग्रह आहे. त्याच्यामध्ये काही पुण्यकारक कर्म आहेत, काही पापकर्म आहेत. असे दोन्ही मिळून संचित तयार झालेलं आहे. पुण्यकारक कर्म जी आहेत पूर्वायुष्यात घडलेली, ती जेव्हा प्रारब्ध रूपाने फलद्रूप होतील प्रत्येक जन्मामध्ये, मग तो मनुष्य योनीत असो किंवा मनुष्य तर प्राणी पशु पक्षी कोणत्याही योनीमध्ये असो, ज्यावेळी पुण्यकारक कर्म फल द्यायला येतील त्यावेळेस सुखाचा भोग त्या जीवाला होईल. आणि जेव्हा संचितातली कर्म प्रारब्ध रूपाने पण पापकर्म ती जेव्हा फल द्यायला येतील तेव्हा ती दुःख रूपाने येतील. आता पुण्य आणि पाप हे कशावर आधारित आहे? एखादं कर्म आपण केलं तर ते पुण्यकारक आहे की पापकारक आहे, याची कसोटी काय? तर याची कसोटी धर्मावर अधिष्ठित आहे, म्हणजे वेदावर अधिष्ठित आहे. म्हणजे वेदाला जे कर्म मान्य आहे ते कर्म जर आपल्या हातून झालं तर ते पुण्यकर्म आहे. आणि वेदाला जे कर्म मान्य नाही, जे निषिद्ध कर्म, वेद म्हणतो की हे करू नका, ते निषिद्ध कर्म आहे, ते जर आपल्या हातून झालं तर ते पापकर्म आहे. म्हणजे अमुक एक कर्म पुण्यकारक आहे की पापकारक आहे हे वेदाच्या कसोटीवर ठरतं, ज्याला आपण सोप्या शब्दात विधी आणि निषेध म्हणतो. विधी म्हणजे पुण्यकारक कर्म, जे वेदाला मान्य असलेलं कर्म, वेद अनुमती देतोय की हे कर्म तुम्ही करा. ते कर्म जर आपण केलं तर त्याच्याने पुण्य जमा होईल. हेच कर्म जर आपण निष्काम केलं तर पुण्यही जमा होणार नाही आणि पापाचा तर प्रश्नच नाही, कारण ते वेदाला मान्य असलेलं कर्म आपण करतोय. वेदाला मान्य असलेल्या कर्मामध्ये 2 प्रकार पडतात, एक सकाम आणि एक निष्काम. जर सकाम केलं तर पुण्य तयार होतं आणि त्याचा भोग आपल्याला पुढे सुखकारक येतो. निष्काम केलं तर ते तिथल्या तिथे शून्य होतं आणि आपण आत्मसाक्षात्काराकडे प्रवास सुरू होतो आपला. दुसरा आहे निषिद्ध कर्म, जे वेदाला मान्य असलेलं मान्य नसलेलं कर्म आहे. उदाहरणार्थ चोरी करणे वेदाला मान्य नाही, मद्यपान करणे वेदाला मान्य नाही, हे निषिद्ध कर्म आहे. म्हणून आपल्या हातून नेमकं काय झालं पाहिजे तर विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊन जाळीत कर्मफळी, अशी एक सुंदर ओवी ज्ञानेश्वरीची आहे. विधी ते पाळीत
म्हणजे जे वेदशास्त्राने विधिवत करा असं सांगितलेलं आहे ते करायचं, जे निषिद्ध कर्म सांगितलं आहे ते करायचं नाही. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, आणि पुढे मज देऊन जाळीत कर्मफळे. आणि जे वेदाने करा असं सांगितलेलं आहे ते करायचं तर आहे, पण ते असं करायचं आहे की त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. म्हणून ओवी सुंदर आहे आणि पुन्हा ऐकण्यासारखी आहे. बघा, पुन्हा ऐका. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. आता निषिद्ध कर्म आहे ते बंदच झालं, ते आपण गाळूनच टाकलं, ते केलंच नाही. मग आपण कोणतं कर्म करतोय? फक्त वेदाला मान्य असलेलं कर्म करतोय. मग वेदाला मान्य असलेल्या कर्माचंही आपण फळ घ्यायचं नाही, म्हणजे निष्कामता त्याच्यामध्ये असावी असं अभिप्रेत आहे. तरच आपण आत्मसाक्षात्कारे जातो. नाहीतर काय होतं मग? स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. अशी अतिसुंदर ओवी ज्ञानेश्वरीमध्ये माऊली करतायत की स्वर्गाला पुण्यात्मक पापाने जाता येतं. आता हा काय प्रकार आहे पुण्यात्मक पाप? तर वेदाला मान्य असलेलं कर्म केलं म्हणून पुण्यकारक कर्म आहे, पण कंसामध्ये पाप आहे. का पाप आहे ते? तर ते देवापर्यंत जाऊ देत नाही. ते 184 योनीमध्येच फिरत ठेवतं, कारण ते सकाम केलेलं आहे, फळाच्या इच्छेने केलेलं आहे. अगा कर्मी जै उरावे, तैतिही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. असा प्रकार त्या ठिकाणी होतोय की कर्म जर शिल्लक राहिलं आपल्या नावावर, त्याचं लेबल जर आपण लावलं की हे मी केलेलं आहे, कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोही ते नाव बंधू कर्माचा की. अतिशय सुंदर शब्दात काय ज्ञानेश्वरीचा कर्मयोग आहे. 10-12 प्रवचन पाहिजे तो कर्मयोग सांगायला. कर्तृत्वाचा मधु, एखादं कर्म आपण करतोय आणि त्या कर्तृत्वाचा आपण जर अहंकार धरला की मी हे काम केलंय. अगदी साधं उदाहरण घ्यायचं म्हणजे दान देतोय आपण. दान देणं चांगलं कर्म आहे, वेदाला मान्य असलेलं कर्म आहे, धर्मात ते बसतं. पण ते जर अहंकाराने दान केलं तर काय केलं झालं? त्या ठिकाणी कर्तृत्वाचा मधु झाला आणि कर्मफलाचा आस्वादू. एखाद्याने दान देताना अहंकार ठेवला नाही, हे मी केलं असं म्हटलं नाही, परंतु या दानाचं मला काहीतरी फळ मिळालं पाहिजे, माझ्या कुटुंबाला, मला, अशी इच्छा ठेवली. तर उरलेल्या 50% घोटाळा झाला. म्हणजे पहिले अहंकार धरला नाही म्हणून 50% काम बऱ्यापैकी झालं, पण पुढे त्या दानापासून फलाची इच्छा केली. ह्या दोन्ही जर काढून टाकल्या तर ते कर्म निष्काम होतं. पुन्हा एकदा ऐका. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोही ते नाव बंधू कर्माचा की. कर्माचं बंधन यामुळे होतं, आणि हे जर कर्म शिल्लक राहिलं तर मग पहिली ओवी लागू होते की अगा कर्मी जै उरावे, तै तिही सुखदुःखी फळावे. आता सुखदुःख का फळाला येत आहे? ते कर्म शिल्लक राहिलं म्हणून. ते कर्म निष्काम होतं का? नाही, ते सकाम होतं. आणि वेदाला मान्य असलेलं होतं किंवा निषिद्ध होतं. मग वेदाला मान्य असलेलं पुण्यकारक कर्माचा पुण्यकारक म्हणजे सुखकारक भोग होईल, पापकर्म असेल तर दुःखकारक भोग होईल. अशा पद्धतीने हे दैव तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पाप आणि पुण्याचं मिश्रण आहे. आणि मनुष्य देह केव्हा प्राप्त होतो? जेव्हा पाप आणि पुण्याची समसमानता होते त्यावेळेस मनुष्य देह प्राप्त होतो. म्हणून आपण पाहतो की कोणत्याही मनुष्याच्या जीवनामध्ये नुसतं सुखच नसतं किंवा नुसतं दुःखच नसतं. मग काय असतं नेमकं मनुष्याचं जीवन? तर मनुष्याचं जीवन हे सुखदुःख मिश्रित असतं. सुखदुःखाचं ते मिश्रण आहे. कारण काही पुण्यकारक कर्म झालेले आहे, काही पापकर्म झालेले आहे. पुण्यकारक कर्म सुख देतील, पापकर्म दुःख देतील, अशा प्रकारचं ते मिश्रण आहे. आणि हे सगळं जे गोळाबेरीज आहे, हे सगळं जे गाठोड आहे, हे गाठोडं दैवामध्ये मोडतं. संचितामध्ये सगळी कर्म आहेत. संचितातून प्रारब्ध कर्म तयार होत आहे. एका छोट्या कर्म, समजा संचितामध्ये 100 कर्म आहेत, संचितामधून 20 कर्म काढली, त्याच्यातून एक प्रारब्ध तयार झालं, त्याच्यातून एक योनीचा जन्म होतो. मग ती कुत्र्याची असेल, मांजराची असेल, पशुची असेल, पक्ष्याची असेल, कोणत्या तरी योनी.
ते प्रारब्ध संपलं की उरलेलं संचित भोगण्यासाठी दुसरा जन्म होतो. अशा पद्धतीने संचित खर्च होत असतं. आता मनुष्य योनी सोडून बाकीच्या ज्या योनी आहेत त्या भोग योनी आहे. त्याच्यामध्ये फक्त संचित वापरलं जातं म्हणजे खर्च होतं. पण मनुष्य योनी अशी वैशिष्ट्यपूर्ण योनी आहे की मनुष्य योनी ही भोग योनी सुद्धा आहे आणि कर्म योनी सुद्धा आहे. आता भोग योनी कशी आहे की जसे पशुपक्षी पाप पुण्य भोगतात तसा मनुष्यही भोगतो. मग मनुष्याचं वैशिष्ट्य काय तर मनुष्य नवीन कर्म तयार करू शकतो जे इतर प्राणी तयार करू शकत नाही. म्हणून मनुष्य योनीला इतकं महत्व संतांनी त्या कारणाने दिलंय की सरळ सरळ म्हटलं की मनुष्य योनी ही चक्क कर्मयोनी आहे की तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ भोगायला येतं. हे याही जन्मात करता येतं. शिवाय निष्काम कर्म साधून सरळ सरळ भगवंतामध्ये विलीन होता येतं. आत्मसाक्षात्कार करून घेता येतो. आणि याची देही याची डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा हेही करता येतं. एवढं सामर्थ्य मनुष्य योनीमध्ये आहे. म्हणून मनुष्य योनी ही प्रथमतः कर्मयोनीही आहे आणि अधिक त्यामध्ये भोग योनी सुद्धा आहे. अशी ही वैशिष्ट्यपूर्ण योनी आहे. चला परत गीत रामायणाकडे जाऊया. भगवान राम भरताला सांगतायत की दैवात जे काही घडून गेलेलं आहे आणि जे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर आलेलं आहे ते भोगल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून म्हणतायत की दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा. यामध्ये दुसऱ्या कुणाचा दोष नाही. दुसऱ्या कुणाचा म्हणजे कारण ही कमाई कोणी केलेली आहे. ही कर्माची कमाई त्या त्या जीवाने केलेली आहे. त्यामुळे भोगायचंही त्यालाच आहे. ज्याचं कर्तृत्व आहे त्याचंच भोक्तृत्व सुद्धा आहे. हा महत्वाचा सिद्धांत या ठिकाणी. ज्याने केलेला आहे त्यानेच भोगायचं आहे. त्याच्या भावाने त्याच्या शेजाऱ्याने त्याच्या बहिणीने वगैरे भोगायचं नाही. ज्याने कर्तृत्व केलेलं आहे त्यानेच भोक्तृत्व करायचं आहे किंवा त्याला करावंच लागणार आहे. म्हणून दैव जात दुःखे भरता. इतर कोणाचा दोष नाही. यामध्ये सगळा काही आपलाच दोष आहे. म्हणून दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे भोगण्याच्या बाबतीत आपण स्वतंत्र नसून परतंत्र आहोत. ही परमेश्वराने जी सृष्टी केलेली आहे त्या पद्धतीने होई है सोई जो राम रची राखा को करी तर्क बढावे साखा. तुलसीदास स्वामी आपल्या रामचरित मानसमध्ये म्हणजे तुलसी रामायणामध्ये अतिशय सुंदर सांगतायत की होई है सोई जो राम रची राखा. रामाने ही सृष्टी जशी रचना करून ठेवलेली आहे जी काही नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणेच हे होणार आहे. मग यामध्ये नेमकी नियमावली कशाची आहे तर ती मुख्य कर्म प्रधान आहे. होई है सोई जो राम रची राखा. रामाने जी रचना करून ठेवलेली आहे त्या रचनेची नियमावली आहे. त्या नियमावलीत कर्मप्रधानता आहे. त्या पद्धतीनेच ते होणार आहे. म्हणजे ज्या ज्या पद्धतीचे पुण्यकारक कर्म असतील त्या त्या पद्धतीचे सुखकारक भोग होतील. ज्या ज्या पद्धतीचे पापकर्म असतील त्याचे दुःखकारक भोग होतील. आणि हे भोगण्याच्या बाबतीत जीव पराधीन आहे. म्हणून पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा असं भगवंतांनी सांगून टाकलं. आता कर्म इतकं महत्वाचं आहे. आपण अनेक ठिकाणी ऐकतो की जसं करावं तसंच ते भरावं लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये आपण जाऊया आणि तुलसी रामायणाचाही मी आपल्याला संदर्भ सांगतो. माऊली लिहितायत ज्ञानेश्वरीमध्ये की कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येत. अतिसुंदर कर्मयोगाची ओवी. कर्म काय आहे अर्जुना तर कर्म म्हणजे स्वभावे. कर्म ते आहे की ज्याच्याने स्वभावता हे विश्व आकाराला येतं. म्हणजे विश्वाचा जो हा आकार आपल्याला दिसतो याच्या मागे काय आहे याच्या मुळाशी तर याच्या मुळाशी कर्म आहे. कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येत. म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना
कर्म इतकं महत्वाचं आहे म्हणून ते समग्रतेने आपल्याला समजलं पाहिजे आणि आपण ते जाणून घेतलं पाहिजे। एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन, असंही खाली माऊली लिहित आहेत। अति सुंदर कर्मयोगाच्या ओव्या आहेत। आपण ज्ञानेश्वरी वाचावी, कर्मयोगही वाचावा, ज्ञानयोगही वाचावा, अष्टांग योगही वाचावा, आणि भक्ती तर काय विचारूच नका। पण कर्मामध्ये खूप विस्तृत माऊलींनी वर्णन केलेलं आहे। म्हणून एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन। भगवंत म्हणतायत, अर्जुना, कर्माची व्याप्ती अतिशय गहन आहे आणि हे जे संपूर्ण विश्व आहे हे कर्मावर अधिष्ठित आहे। ओवी नीट ऐका परत। एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन। पहिल्यांदा हे कळालं की जग हे कर्मावर अधिष्ठित आहे, हा पहिला भाग कळाला। दुसरा असा कळाला की याची व्याप्ती अतिशय गहन आहे। तुकोबारायांसारखा जगद्गुरु महात्मा सुद्धा म्हणतो, भगवंताकडे विनवणी करतायत तुकोबाराय, की मज सोडवी दातारा कर्मापासो दुस्तरा। भगवंता, कर्माची गती अतिशय गहन आहे बाबा, म्हणून मला या जंजाळातून कर्माच्या सोडव, असं तुकोबाराय विनवणी करतायत की मज सोडवी दातारा कर्मापासो दुस्तरा। आता रामायणावर येऊया आपण, तुलसी रामायणावर। तुलसीदास स्वामी काय लिहित आहे या कर्माच्या बाबतीत? कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करही सो तस फल चाखा। सुंदर शब्द आणि अतिशय सोप्या शब्दात, सोप्या हिंदीमध्ये, आणि तुलसीदास स्वामी आपल्याला समजवत आहे की परमात्म्याने हे जे विश्व तयार केलंय हे कर्म प्रधान आहे। कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करही सो तस फल चाखा। आता आपण एवढा कर्मयोग समजून घेतल्यानंतर आपण भक्तियोगामध्ये जातो, पण भक्ती सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे। जेव्हा भक्तियुक्त कर्म आपल्यातून होतं तेव्हाच आपण आत्मसाक्षात्काराकडे प्रवास आपला खऱ्या अर्थाने सुरू होतो। म्हणून कर्म जे आहे ते जेव्हा ज्ञानयुक्त होतं, कारण कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे, असं सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतायत की कर्माला अर्जुना ज्ञानरूपी डोळे असले पाहिजे। म्हणजे आंधळेपणाने, कारण मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे, ही काही साधी योनी नाही, म्हणून मनुष्याच्या हातून जे कर्म घडेल ते ज्ञानपूर्वकच झालं पाहिजे। आंधळेपणाने ते कर्म होता कामा नये, नाहीतर आंधळ्या गरुडाचे पंख आहे ते कवण उपेगा जाती, तेवी सत्कर्माचे उफके ठाती ज्ञाने विण। अर्जुना, गरुड जर आंधळा असेल तर तो भरारी तर खूप त्याच्या पंखामध्ये बळ आहे, परंतु जर पुढचे छोटे 2 डोळे त्याला नसतील तो देवाला घेऊन जायला सक्षम आहे, परंतु जर त्याला पुढचे 2 डोळे नसतील, म्हणजे दृष्टी जर नसेल त्याला, तर तो काही त्याचा उपयोग होणार नाही। आंधळे या गरुडाचे पंख आहे ते कवण उपयोगा जाती, ते काय उपयोगाला जातील अर्जुना? तेवी सत्कर्माचे उफके ठाती ज्ञाने विण। म्हणून जर ज्ञान नसेल तर तू सत्कर्म सुद्धा करशील, पण ते सत्कर्म सुद्धा तुला बंधनात टाकेल, कारण ते निष्काम कसं करायचं ही तुला हातोटी समजली नाही तर स्वर्गा पुण्यात्मके पापे येई। जे तू पुण्यकारक कर्म केलं तर स्वर्गात जाशील, आणि स्वर्गातलं पुण्य संपलं म्हणजे पुन्हा तुला माघारी इथेच यावं लागेल। आणि जर तू पाप कर्म केलं, पापात्मके पापे, तर सरळ नरकात जायचे, वेदाला मान्यच नाहीये। ते कर्म जर तू केलंस तर ते पापकर्म आहे, ते सरळ तुला नरकाला घेऊन जाईल। पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य। पण जर तुला माझ्यापर्यंत यायचं असेल तर तुझ्याजवळ शुद्ध पुण्याचा साठा पाहिजे। म्हणजे तुझ्या हातून पुण्यकारक कर्म झालं पाहिजे, पण ते शुद्ध पुण्य पाहिजे, पापात्मक पुण्य नको। शुद्ध पुण्य कसं तयार होईल? तर वेदाला मान्य असलेलं कर्म करायचं, परंतु ते निष्काम करायचं, ते समर्पित करायचं भगवंताला। कायेन वाचा मनसेंद्रियन वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यम सकलम परस्मै नारायणानिति समर्पयामी। प्रत्येक कर्म हे भगवंताला समर्पित झालं पाहिजे,
कायिक वाचिक मानसिक देहाने केलेलं प्रत्येक इंद्रियाने केलेलं कर्म कायेन वाचा मनसेंद्रियन्वा बुद्ध्यात्मनावा बुद्धीने बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावात करोमि यद्यम सकलम परस्मै नारायणानिति समर्पयामि. अशा पद्धतीने जर ही कर्म समर्पित केली गेली तरच आपण या कर्माच्या बंधनातून सुटू शकतो आणि जन्ममरणाची शृंखला आपण तोडू शकतो. पण तूर्त जोपर्यंत आपण ही शृंखला तोडलेली नाही आहे, अजून साधेपणाने आपण जीवन जगतोय, तोपर्यंत मात्र आपण ह्या कर्माच्या पूर्वकर्माच्या बंधनामध्ये आहोत. म्हणून येथे कुणाचाही दोष नाही. माय कैकयी ना दोषी नभे दोषितात, राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. अति सुंदर, एक एक चरण ऐकण्यासारखं आहे. आता बघा पुढे काय म्हणतात की माय कैकयी ना दोषी नभे दोषितात. म्हणजे आई म्हणजे कैकयी माता, वडील दशरथजी, दोन लोकांचा संदर्भ आहे. का दोन लोकांचा संदर्भ दिला इथे आणि हे दोन्ही दोषी नाहीत असं का सांगितलं? दोन्हीचा संदर्भ दिला जातोय आणि दोन्ही दोषी नाहीत असं का सांगितलं जात आहे? माय कैकयी ना दोषी का? तर तिने वर मागून घेतले म्हणून तर रामरायांना वनवास झाला, म्हणून आई दोषी आहे. आता बाप कसे दोषी आहेत, दशरथ राजा कसे दोषी आहेत? तर त्यांनी त्या दोघं वरांना मान्यता दिली. कैकयी तुला हे वर मागता येणार नाही, तू दुसरं काहीतरी माग, असं दशरथजी म्हणू शकले नाहीत. म्हणून दोघांचा त्या ठिकाणी संबंध आहे. तरी सुद्धा रामराय म्हणतायत की माय कैकयी ना दोषी नभे दोषितात, राजत्याग कानन यात्रा, म्हणजे राज्याचा त्याग होतोय आणि मला वनवासात यावं लागतंय. राजत्याग कानन यात्रा हे कसं आहे भरता, नीट समजून घे. हे सर्व कर्म जात आहे. राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताच्या. तुझ्या किंवा कैकयी मातेच्या किंवा दशरथजी राजाच्या संबंध नाही. हा खेळ कोणाचा चाललाय? खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, दोष ना कुणाचा. पण वरपांगी तर आपल्याला असं दिसतंय की समजा कैकयी मातेने हे वर मागितले नसते किंवा कैकयी मातेने मागितले पण राजाने अनुमोदन दशरथजीने दिलं नसतं तर ही घटना थांबली असती. हे वरून चित्र दिसायला असं दिसतं, पण प्रत्यक्षात काय आहे? तर प्रत्यक्षात कर्म फलद्रूप होत आहे. पूर्वीचं संचितातून प्रारब्ध आलेलं आहे, प्रारब्धाने हा मनुष्य देह प्राप्त झालाय, म्हणजे आता रामरायांचा देह घेऊया आपण, आणि त्याच्यातलं प्रारब्ध. तर प्रारब्ध रूपाने ते कर्म फलद्रूप होत आहे. त्यासाठी कैकयी माता आणि दशरथजी हे फक्त निमित्त मात्र आहेत. निमित्त आपण समजून घ्यायचं. निमित्त काय आणि त्याचं मूळ काय हे महत्वाचं आहे. मूळ त्या ठिकाणी आहेच, बाकी हे निमित्त आहेत. कारण मनुष्य मात्र जो आहे तो निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुकोबाराय स्पष्ट सांगतायत की मनुष्य काय आहे? एक निमित्त मात्र आहे. याचं मुख्य इंधन काय आहे? तर मुख्य इंधन हे कर्म आहे. कर्म कुठून आलं? संचितातून. कशा निमित्ताने आलं? प्रारब्ध रूपाने. आणि त्याचं जे दृश्य स्वरूप आहे ते दृश्य स्वरूप हे दिसतंय. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे सुखदुःखाचे भोग येतात त्यातलं सुख तर आपल्याला ग्राह्य असतंच, त्याचा आपण विचारच करत नाही. कुठून येतंय, कसं येतंय, काय येतंय, सुखाचा कधीच आपण विचार करत नाही. विचार कोणत्या कर्माचा करतो आपण? जेव्हा आपल्यावर दुःखाचे आघात होतात तेव्हा आपण त्या दुःखाचा थोडासा विचार करतो. आणि मग आपण जेव्हा मोठं दुःख येतं तेव्हा आपण विचार करतो की हे ग्रहांनी दिलं का, हे शेजाऱ्यांनी दिलं का, हे भाऊनी दिलं का, हे बहिणींनी दिलं का, हे मित्रमंडळींनी दिलं का, असं आपण करत असतो. तर त्यावेळी ते जरी देत असले तरी ती निमित्त मात्र आहेत. मूळ आपली कर्म आहेत ती फलद्रूप होत आहेत त्यांच्या निमित्ताने. हे महत्वाचं आहे. जर आपल्या प्रारब्धामध्ये तशी कर्म नसतील तर कोणीही निमित्त होणार नाही आणि आपल्याला सुखदुःखाचे भोग येणार नाही. म्हणून माय कैकयी ना दोषी
नभे दोषितात राजत्याग कानन यात्रा कसय सर्व कर्म जात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पत्नी होई या जगात सर्व संग्रहाचा वस्सा नाश हाच अंत वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जेव्हा आपण उन्नतीच्या शिखरावर जातो आपलं कर्म करून, मनुष्य असा हुशार आहे बघा की जेव्हा त्याच्या हातून चांगली कर्म होतात तेव्हा तो त्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेतो. बघा मनुष्य कसा चतुर आहे. जेव्हा काही चांगली कर्म आपल्या हातून होतात, समजा एखादा MA झाला आणि त्याला आपण विचारलं कसे झाले MA तुम्ही, अहो रात्रंदिवस अभ्यास केला मी, त्याचं फळ आहे ते. म्हणजे त्याचं कर्तृत्व कोणाकडे घेतोय तो, आपल्याकडे घेतोय तो. मी जर अभ्यास केला नसता तर मी MA झालो नसतो. कर्तृत्व तो आपल्याकडे घेतोय. आणि त्याच्याच जीवनात जर काही दुःखकारक प्रसंग आला तर त्यावेळेस तो कर्तृत्व कोणाकडे घेतो, आपल्याकडे घेतो का, नाही आपल्याकडे नाही घेतो. त्यावेळी ते अमुक झालं म्हणून असं झालं, ते टमुक झालं म्हणून असं झालं. म्हणजे तेव्हा केंद्रस्थानी तो नसतो, तेव्हा केंद्रस्थानी दुसरेच कोणीतरी असतात. पण सुखकारक जेव्हा होतं तेव्हा तो त्याचं कर्तृत्व स्वतःवर घेतो. इथे मात्र चूक होते. इथे मात्र असं चाललंय की दोन्ही बाबतीतही कर्तृत्व आपलं नाही आहे. हे होऊन गेलेल्या घटना आहे. ह्या भोगण्याच्या बाबतीत आपण पराधीन आहोत. आणि जेव्हा उन्नती होईल तेव्हा उन्नती जेव्हा एका शिखरावर जाईल तेव्हा त्याला पतनाचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अंत उन्नतीचा पतनी होई या जगात कारण सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. आपण कितीही संग्रह केला तरी एक दिवशी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबरायांनी हा इशाराच दिलाय की देहच मुळात नाशिवंत आहे. ज्या देहाने हे सगळे भोग घ्यायचे आहेत तो देहच क्षणभंगूर आहे. पहिला मुद्दा नाशिवंत आहे पण त्याचा नाशही काही ठरलेला नाही. तो क्षणभंगूर आहे म्हणजे केव्हाही तो संपू शकतो. हे काळनळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखडी तव हे सरे या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध अपैसा अनादीपणे. काय सुंदर उभ्या करतायत माऊली. हे काळनळाची तोंडी, अग्नीमध्ये लोण्याची उंडी टाकली, लोण्याचा गोळा टाकला तर तो विरघळायला किती तास लागतील. अहो क्षणात विरघळतो तो. अग्नी आणि लोण्याचा संपर्क आल्यानंतर लोणी हे सारखा मऊ पदार्थ विरघळायला कुठे वेळ लागतो का. म्हणून हे काळाच्या अग्नीमध्ये देहरूपी उंडी टाकलेली आहे. हे काळ नळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाकडी. माशी जशी पंख आपली हलवते तर आपल्याला दिसत सुद्धा नाही ती किती वेळा फडकवते येते. एका निमिष मात्रात कितीतरी वेळा ती पंख फडफडवते. तशी माशी पंख पाखडी तव हे सरे. इतक्या अल्प कालावधीमध्ये देहातलं चेतन तत्व आत्मतत्व निघून जातं आणि आपण मृतवत म्हणजे प्रेतवत होतो. हे काळ नळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखडी तव हे सरे या देहाची हे दशा. देहाची हे अशी दशा आहे. आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध अपैसा अनादीपणे. आणि आत्मा कसा आहे तर तो अनादी आहे. कधी जन्मला कधीपासून आहे ते नाही. अनादी म्हणजे ज्याची सुरुवात सांगता येत नाही, ज्याला इंग्रजीमध्ये बिगिनिंग लेस असं म्हणतात. बिगिनिंग लेस अनादी असा शब्द आहे त्याच्यासाठी. म्हणजे हा पुरातन आहे, कधी झाला त्याचा काही संबंध नाही. देह ठराविक तारखेला आला आणि ठराविक तारखेला जाऊ शकतो तो. ते मधल्या याला आपण आयुष्य म्हणतो. तसं आत्म्याचं नाही. तो सिद्ध आहे, अपैसा आहे आणि अनादीपणे. आत्मा तो एत ऐसा नित्य नित्य आहे, सिद्ध अपैसा अनादीपणे असं आत्मतत्व आहे. आणि आता आपलं जे जीवन आहे ते देहतत्व आणि आत्मतत्व याचं एकत्रीकरण करूनच आपला देह चलायमान होतो. चाले शरीर
कुणाची आसत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. तुकोबराय अतिशय सोप्या शब्दात सांगतायत की बाबांनो, हा देह जो चालतो ना, हा आत्मसत्तेने चालतो. चाले हे शरीर कुणाची आसत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण. स्पष्ट शब्दात सांगितलं, तयाचे भजन चुकू नका. संपला अध्यात्म. अध्यात्म दुसरं तिसरं काही नसून जी आत्मसत्ता आहे ती आपण ओळखणे, तिची शरणागती करणे आणि तिचं नित्य स्मरण ठेवणे, एवढंच अध्यात्म. दुसरं काही अध्यात्म नाही. आणि एक ना एक दिवस त्या परमतत्वापर्यंत पोहोचून ही जन्म मरणाची झंझट चुकवणे आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणे, म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. आणि हे ध्येय न करता जो जगतो त्याचंही जीवन संपतं आणि देह हे परमतत्वाचा साक्षात्कार ज्यांना होतो त्यांचाही देह संपतो. इथे पशुपक्षी मरतात, मनुष्य मरतो, संत मरतात आणि परमात्म्याचा देह सुद्धा पडतो. एथ उरो आले नाही अवतार, एरते पामर जीव किती. संत म्हणतायत की संत तर मनुष्य असतो पूर्वी, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपण त्याला संत म्हणतो, त्याचा विषय सोडा. पण जो परमात्मा आहे प्रत्यक्ष, तो परमात्मा सुद्धा जेव्हा अवतार घेतो आणि पंचभौतिक देह घेऊन या विश्वात येतो, त्याला सुद्धा देह आपला टिकवता येत नाही, देह नाशिवंतच आहे. म्हणून एथ उरो आले नाही अवतार, एथ पामर ते जीव किती. तर इतर जीवांची काय कथा आहे हे देहाचं तुम्हाला विश्लेषण आपण बघेल. म्हणून अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, आणि वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. जे मिलन होत आहे ना दोन लोकांचं तीन लोकांचं, याचा वियोग ठरलेलाच आहे. जसं जन्म झाला म्हणजे मृत्यू ठरलेलाच आहे, उपजे ते नाशे हे ठरलेलं आहे. जातस्यहि ध्रुव मृत्यू. एखाद्या बाळाचा जन्म झाल्यानंतर तो किती दिवस जगेल हे ठामपणे सांगता येणार नाही. तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, शेतकरी होईल, ते ठामपणे सांगता येणार नाही. पण एक मात्र ठामपणे सांगता येईल की हा बालक कधी ना कधी मरणार आहे. कारण जातस्यहि ध्रुव मृत्यू, उपजे ते नाशे हे ठरलेलंच आहे. म्हणून कोणाचाही देह टिकत नाही. म्हणून नाशिवंत तो देह आहे, तो नाश होण्याच्या पूर्वीच दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जे करून घेतात ते यशस्वी होतात मनुष्य जीवनामध्ये. कारण मनुष्य जीवनाचं ध्येयच ते आहे. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत. काय शोक करिशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सुंदर सांगतायत अगदी. जीवासवे जन्मे मृत्यू, मगाशी जे सांगितलं ते. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये बा धनंजया जिया परी. एकदा का अर्जुना देहरूपी गावाला आलो, म्हणजे जन्म घेऊन आपण आलो, की आणखी एक सोहळा मृत्यूच्याला टाळता येत नाही बाबा. हे दोन सोहळे अनिवार्य आहेत मनुष्य म्हणजे कोणत्याही देहामध्ये, तेच मनुष्य देहामध्ये आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये बा धनंजया जिया परी. अशा प्रकारे जीव जेव्हा जन्मतो त्याच वेळेत त्याच्या मृत्यूचं रिझर्वेशन ठरलेलंच असतं. म्हणून जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, आणि जे दिसे भासे ते विश्वनाशवंत. दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत. अरे तू देहाचा काय इथे विचार करतोयस? हे अख्खं जे विश्व आहे ना, हे विश्व सुद्धा नाशिवंत आहे. इथली पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ग्रह, गोल, तारे, नक्षत्र, देह, पशु, पक्षी
सर्व योनी हा विश्वाचा जो अफाट पसारा आहे याला सुद्धा अंत आहे. फरक एवढाच आहे की मनुष्य देह 100 वर्ष आणि त्याचा अब्जावधी वर्ष एवढाच फरक आहे, काळाचा फरक आहे. मात्र नाशिवंताच्या बाबतीत मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे देह नाशिवंत आहेत. इथे फक्त आत्मसत्ता म्हणजे ब्रह्मतत्व सोडून फक्त बाकी सगळं जे आहे ते माईक तत्व आहे. माया म्हणजे फक्त भासते आणि जी नसते तिलाच माया असं म्हणतात. मायेचं सुंदर वर्णन करायचं म्हणजे तिची स्वप्नाशी तुलना करायची. दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, काय शोक करीशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा. अरे स्वप्नामध्ये तुझ्याकडून 10 लाख रुपयाची लॉटरी लागली म्हणजे जागृत अवस्थेत किती मिळाले? 0. आणि 10 लाख तुझ्याकडे होते आणि स्वप्नामध्ये ते हरवले म्हणजे मग किती गेले? ना मिळाले ना गेले. येथे काहीच येत नाही आणि काहीच जात नाही. स्वप्नामधल्या जशा गोष्टी असतात तसं दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, काय शोक करीशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा. अरे स्वप्नातल्या घटनांचा कोणी शोक करतो का जागृत अवस्थेत? अर्जुना सांग बरं मला. भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगतायत अर्जुनाला. कारण हे सिद्धांत सगळीकडे सारखेच आहेत. तुम्ही रामायण घ्या, भागवत घ्या, महाभारत घ्या, सगळीकडे सारखंच आहे ते. सिद्धांतात थोडीच बदल होतो. कथा आणि पुराण वेगवेगळी आहेत. अजून 6 शास्त्रामध्ये जरी गेलो आपण, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरीसी गाती. हरितत्वाशिवाय काय आहे? हरितत्व हेच एक शाश्वत तत्व आहे. बाकीचं तत्व हे माईक तत्व आहे. त्याच्यामुळे ते नाशिवंतच आहे. हाच इथे आशय आहे. तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनात, अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अतिसुंदर. बघा आता पुढे लक्ष द्या. तात स्वर्गवासी झाले. कारण जेव्हा रामराय वनवासामध्ये आले आणि काही टप्पे पार केले त्यांनी, भरत भेटीच्या आधीच दशरथ महाराज निधन पावले आणि ती वार्ता घेऊनच भरत आले आणि रामरायांना सांगितलं की दादा तात गेले. म्हणून मग रामराय म्हणतायत की तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनात, मला वनात यावं लागलं. तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनात, अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. आता हे 2 शब्द महत्वाचे आहेत. अतर्क्य ना झाले काही म्हणजे अतर्क्य शब्द आहे आणि अकस्मात हा शब्द आहे. आता ह्या घटना भरत तिकडे गेलेले असताना अचानक झाल्या. बरोबर आहे की नाही? अचानक झाल्या. म्हणून रामराय म्हणतायत की अचानक झाले मला मान्य आहे, पण अतर्क्य काहीच नाही. हा, अतर्क्य कसं काही नाही? आधी तर्क केलेला होता का जाण्याच्या आधी? भरताने तर्क केला होता का की मी आता आधोळी जाईल त्याच्या मागे असं होईल? रामरायांनी तर्क केला होता का की मला वनवासात जावं लागेल? मग अतर्क्य कसं काय आहे? अतर्क्य नाही असं करता म्हणता येईल. अतर्क्य अशासाठी आहे की हे कर्मात रेकॉर्डिंग झालेलंच आहे आधी आणि त्या कर्माचा भोग येणार आहे. म्हणजे कर्मावर ते अधिष्ठित आहे की नाही, मग कर्माचे फाशे तसे पडणारच आहे. म्हणून अतर्क्य ना झाले काही, याच्यात अतर्क्य काहीच नाही. आता एक उदाहरण घेऊया आपण की एक विद्यार्थी परीक्षेला बसला आणि पेपर आला समोर, प्रश्नांची उत्तरं त्याने लिहिली आणि प्रश्नांची उत्तरं लिहिली आणि तो घरी आला आणि मग 1 महिन्यांनी त्याचा निकाल लागला. आता निकाल कसा? निकालाची तारीख अचानक जाहीर झाली आणि अचानक निकाल लागला आणि तो नापास झाला समजा, असं गृहीत धरू आपण. मग घटना कशी झाली? अचानक झाली. पण अतर्क्य आहे का? अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. निकाल कसा लागला? अचानक लागला. तारीख डिक्लेअर झाली त्या तारखेला अचानक निकाल लागला. एक सडनली ज्याला आपण म्हणतो, सडनली लागला तो निकाल. पण अतर्क्य का नाही? अतर्क्य काय आहे त्याच्यामध्ये? जे लिहून आला होता तेवढेच मार्क पडणार आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहे ती बरोबरच मिळणार आहे आणि जी चुकीची दिली आहे त्याला 0 मार्क मिळणार आहे. म्हणून अतर्क्य काहीच नाही याच्यामध्ये. अतर्क्य ना झाले काही. भरता हे वनवास, नंतर हे
राज्यपद गेलं माझं, वनवासात यावं लागलं, तुला राज्यगादीवर बसायला मिळतंय, याच्यात अतर्क्य काहीच नाही. अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. आणि पुढचं चरण अतिमहत्वाचं आहे आणि फार डीप आहे. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा. काय प्रकार आहे हा? मरण जे आहे ना ते काय आहे भरता समजून घे. मरण कल्पनेशी थांबे. मरण काय आहे? कल्पना आहे. हा, कल्पना कशी काय? देह पडतोय या ठिकाणी, पंचभौतिक देह पडतोय, आत्मसत्ता त्याच्यातून निघून जाते, आणि कल्पना कशी काय? मरण कल्पनेशी थांबे. कोणाचा? तर्क जाण त्याचा. जाणता म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला आत्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, त्याला मरण काय वाटतं? कल्पना आहे असं वाटतं. म्हणून तुकोबाराय म्हणतायत की मरण माझे मरून गेले, मजला केली अमर, मरणा हातोनी सुटली काया, विचारे या निश्चये. मरण माझे मरून गेले म्हटलं, मी मरतच नाही, कारण मी ज्याला मी समजत होतो तो मी नसून मी वेगळाच आहे. मी ज्याला देह समजत होतो ते तत्व निश्चितपणे नाशिवंत आहे, परंतु ते माझं खरं स्वरूप नाही. माझंच खरं स्वरूप हे आत्मतत्व आहे आणि ते अविनाश आहे. ते कधी येत नाही ना जात नाही, सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही, नभी वावरे जो अणुरेणू काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. मनाच्या श्लोकामध्ये आणि रामदास स्वामी वर्णन करतायत की आत्मतत्व, परमात्मतत्व किंवा ब्रह्मतत्व ज्याला आपण म्हणतो, साध्या भाषेत देव म्हणतो, भगवंत म्हणतो, ते तत्व कसं आहे? तर सदा संचलेलं आहे. कुठपर्यंत संचलेलं आहे? अनादि अनंत आहे ते तत्व. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? तर सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि अनंत आहे. म्हणून ब्रह्माची अतिशय थोडक्या शब्दात उपनिषदांनी व्याख्या केली. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य स्वरूप म्हणजे शाश्वत, ज्ञान स्वरूप चित स्वरूप, आणि अनंत तत्व आहे, अनादि तत्व आहे. अशा प्रकारचं जे तत्व आहे ज्याचा कधीही नाश होत नाही, ते तत्व आपण आहोत असा ज्याला बोध झाला, त्याच्या बाबतीत त्याला हे समजून येतं की मरण ही केवळ कल्पना आहे. मरण आपलं होतच नाही. ज्यांनी ज्यांनी फक्त देहाशी अतिशय घट्ट असं तादात्म्य केलेलं असतं त्यांना मरताना मी मरतो आहे असं वाटतं, परंतु ज्यांनी जिवंतपणेच देहतत्व आणि आत्मतत्व ह्या दोन्ही गोष्टी एक चेतन तत्व आहे आणि एक जड तत्व आहे हे ओळखून घेतलेलं असतं, ते याच्यातून मुक्त होऊन जातात. ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस. आहा, काय ओव्या ज्ञानेश्वरीच्या. अर्जुना, ते परमतत्व पार्था. कोणतं परमतत्व अर्जुन म्हणतोय? अरे अर्जुना ऐक, लक्ष दे मी काय म्हणतोय ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा. ते जीव ते परमतत्व होऊन जातात. अर्जुन म्हणतो कोणतं देवा? कोण होऊन जातं ते परमतत्व? ऐक आता. ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा. कोण? जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस. अरे अर्जुना, राजहंस पक्षी माहिती आहे तुला? अर्जुन म्हणतो माहिती आहे देवा. काय करतो तो दूध आणि पाणी एकत्र जर एका पातेल्यात त्याला दिलं आणि त्याला प्यायला जर दिलं तर तो सारभूत तत्व जे दूध आहे, ज्याला क्षीर म्हणतो आपण, आणि नीर म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध, हे एकत्र एका पातेल्यात दिलं, एकात एक मिसळून, तर कोणताही जीवाला ते अलग करता येत नाही. मनुष्य एवढा चतुर आणि बुद्धिमान प्राणी आहे तरी सुद्धा त्याला दुधाबरोबर तो पाणी प्राशनच करून घेतो. पण एक राजहंस असा पक्षी आहे की तो मात्र सारभूत जे दूध तत्व आहे म्हणजे क्षीर तत्व आहे तेच फक्त पिऊन घेतो आणि असार तत्व जे आहे पाणी ते खालीच राहून जातं. तसं ज्याला ब्रह्म काय आहे आणि माया काय आहे ते कळालं, ज्याला जड तत्व काय आहे, चेतन तत्व काय आहे ते कळालं, ज्याला आत्मतत्व काय आहे आणि अनात्मतत्व काय आहे हे जिवंतपणेच कळालं, किंबहुना जिवंतपणेच ते कळतं. मरणानंतर ते कळूच शकत नाही आणि
ते इतर योनीतही कळू शकत नाही. याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही पुढे कोठे, घ्यावा या विसावा, फिरून या गावा आल्या वेळी. तुकोबारायांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की बाबांनो, हे सगळं जे मी सांगतोय ना, हे फक्त मनुष्य जन्मातच करता येतं. हे निरक्षीर विवेक जसा राजहंसाकडे आहे, तसा ज्या व्यक्तीकडे हा विवेक उपसतो ज्याच्या अंतःकरणात, की आत्मवस्तू काय आणि अनात्मवस्तू काय, ज्याला अनात्मवस्तू समजली त्याला आत्मवस्तूही समजली, तो अनात्मवस्तू काही कामाची नाही म्हणून त्याच्या मागे लागत नाही, आणि आत्मवस्तू ही शाश्वत वस्तू आहे म्हणून त्याच्याच तो मागे लागतो आणि आत्मोन्नती साधून घेतो. म्हणून ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस, अशा प्रकारचा आत्मानात्म विवेक मनुष्याला उपजावा. कारण जोपर्यंत हा विवेक अंतःकरणात उपजत नाही तोपर्यंत परमार्थाचा प्रवास सुरू होत नाही. म्हणून मरण ही कल्पना आहे, आणि याविषयी ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदर असा शुकनलिका न्याय आलेला आहे बघा. मी या ठिकाणी एक मॉडेल पण आणलेलं आहे. वारीला असताना गेल्या आळंदीला भेट झाली होती, आणि कार्तिकी वारीला, मला वाटतं की आषाढीला वारीला, परमेश्वरजी महाराज शिंदेंनी हा विषय काढला होता की महाराज शुकनलिका न्याय काय आहे. म्हटलं आता माझ्याकडे मॉडेल नाही आहे, पण आज योग आलेला आहे की मरण कशी कल्पना आहे ते माऊलींनी अतिशय खुबीने. माऊलींचं वैशिष्ट्य असं की माऊलींनी जे न्याय आहेत, ज्याच्यामध्ये शाखाचंद्र न्याय आहे, त्याच्यानंतर बिंब प्रतिबिंब न्याय आहे, शुकनलिका न्याय आहे, असे सुंदर सुंदर न्याय आहेत शास्त्रामध्ये. त्यातले जे अतिसुंदर न्याय आहेत, जे अतिशय बोधपर आहे आणि किंबहुना रज्जू सर्प न्याय आहे, हे न्याय सांगितल्याशिवाय वेदांत किंवा अध्यात्म कळूच शकत नाही. असे न्याय अतिशय खुबीने माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यापैकी हा एक न्याय आहे, ज्याचं नाव आहे शुकनलिका न्याय. शुक म्हणजे आपल्याला माहिती आहे की शुक म्हणजे पोपट, आणि नलिका म्हणजे नळी. हे बघा मी आणलेलं आहे माझ्या हातामध्ये. तुम्हाला एक काडीसारखे दिसतंय, आडवा दंडा, आणि त्याच्या भोवती एक नळी आहे बघा. ही नळी मी याच्यावर ओवलेली आहे. आता नळी जरा पोकळ आहे आणि त्यामुळे हे बघा ही फिरू शकते याच्या भोवती. याला एक रेषा आहे बघा, तुम्हाला फिरताना दिसतच आहे. म्हणजे ही नळी या रॉडवर गोलगोल अशी फिरू शकते, आणि दोन्ही बाजूला दोरी गाठ मारलेली आहे, आणि असं हे वरती याला लूप सारखं केलेलं आहे, आणि हे असं लटकू शकतं. तर आपण काय करायचं, 10-15 फूट जे झाड आहे त्याच्या एखाद्या फांदीला ते आपण हे अडकवलं की काय होईल बघा, की पक्षी येतात आणि त्यांना फांदीवर बसायची सवयच असते. पक्षी येतो, फांदीवर बसतो, आणि तो फांदीवर स्थिर राहतो कारण फांदी हालत नाही म्हणून. पण या ठिकाणी काय आहे की ही जी नळी आहे, या नळीवर पक्षी बसेल, पण पक्षी बसल्यानंतर काय होईल की त्याचं जे शरीर आहे ते वरच्या बाजूला राहील, पण गुरुत्वाकर्षण खालच्या बाजूला असल्यामुळे त्याचं शरीर हे उलटून जाईल, तो कारण गुरुत्वाकर्षण खाली खेचून घेईल, आणि नळी गोल असल्यामुळे ती फिरू शकते. मग काय होतं की पोपट उडत उडत येतो आकाशातून, म्हणजे शेकडो फूट उंच तो गेलेला असतो, आणि तिथून तो उडत 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 येतो आणि या नळीवर तो बसतो. शुक बसला या नळीवर की नळी काय होते, त्याच्या वजनाने फिरून जाते अशी गोल खाली. आता काय होतं, खाली डोकं वरती पाय, अशी त्या पोपटाची परिस्थिती होते, आणि पाय राहतात वरती आणि डोकं राहतं खाली. आता डोकं खाली गेल्यामुळे त्याला काय होतं की एक भ्रांती होते त्याला, की खाली बघितलं आता की त्याला एक मोठी दरी दिसते, जेवढी उंची आहे झाडाची जमिनीपासून, एक 15 फूट समजूया आपण, 15 फूट दरी त्याला खाली दिसते, आणि त्याला ही भ्रांती होते की आता जर मी पाय सोडले तर मी खाली पडेल, जमिनीवर माझं डोकं आपटेल आणि मी मरून जाईल. कोणाला भीती होते अशी? पोपटाला, त्या शुकाला ही भ्रांती होते. आता वास्तविक तसा आहे का? जो त्या झाडाची उंची 15 फूट आहे त्याच्यापेक्षा शेकडो फूट उंच तो उडत होता आधी, कारण त्याच्याजवळ पंख आहेत, तो पक्षी आहे, तो उडू शकतो. तो उडत उडतच वरून आलेला आहे आणि फक्त आता 15 फूट खाली राहिलेला आहे शिल्लक. तर या नळीवर बसल्यामुळे फक्त ती भ्रांती कशामुळे तयार झाली, तर ही नळी फिरली आणि तो उलटा लटकला, म्हणून ही भ्रांती तयार झाली. तसं मनुष्याला देह तादात्म्य केल्यामुळे
देहाचे जे गुणधर्म आहे ते तात्पुरता त्याने आपल्या अंगावर ओढून घेतलेले आहे आणि देह नाशिवंत आहे आणि देहाला हा घट्ट चिपकलेला आहे मनुष्य. म्हणून मग त्याला जेव्हा देहाची मुदत संपते, देह मरतो, त्यावेळी आपणही मरतो आहोत अशी त्याला भावना होते आणि मरताना त्याला प्रचंड दुःख होतं. वास्तविकता तो अविनाश आहे, तो जन्मत नाही आणि मरत नाही, परंतु तो देहतत्वामध्ये तादात्म्य पावल्यामुळे हा सगळा घोळ होतो. आणि हे कोण सांगताय त्याला की मी मरतोय? तर हे मनच सांगताय. इथे मन अतिशय महत्वाचं आहे. अध्यात्मामध्ये आपण निरीक्षण करा की आपण आपल्या शरीराचं जर निरीक्षण केलं तर आपल्याकडे शरीर आहे, आत्मतत्वही आहे जे दिसत नाही, परंतु शास्त्रावरून आणि संतांच्या प्रमाणावरून आणि काही तर्कावरून आपल्याला ते जाणता येतं. आत्मा पाहता येत नाही, आत्म्याचा साक्षात्कार करता येतो, पण त्याआधी आत्मा पाहता येत नाही. परंतु संत वचनं आणि वेदाची वचनं, शास्त्राची वचनं या आधारावरून आपल्याला कळतं की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. या विश्वाच्या उपाधीमध्ये, आता पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय आहे, मग विश्वामध्ये आत्मतत्व आहे म्हणजे देहामध्ये सुद्धा आत्मतत्व असलंच पाहिजे, कारण पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी हा न्यायच आहे. म्हणून या ओवीवर आपण येऊया की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या विश्वाच्या उपाधीमध्ये अर्जुना गुप्त असं चैतन्य आहे. गुप्त का म्हटलं तर ते दिसत नाही, त्याचा परिणाम दिसतो. चाले शरीर कोणाची या सत्ते, पण ती सत्ता दिसत नाही, पण शरीर चालताना दिसतं. म्हणून या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे गुप्त असं जे तत्व आहे ना अर्जुना, जे दिसत नाही, जाणवत नाही, पण तत्वज्ञ आणि संत मात्र त्याचा स्वीकार करतात, त्याला मान्य करतात आणि त्याचा शोध घेतात. आणि शोध घेता घेता एक दिवस ते परमतत्व होऊन जातात. आणि किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेणे न पविजता, लाभू कवण असे. अरे अर्जुना, एकदा का या तत्वापर्यंत पोहोचलं आणि आत्म्याची प्रसन्नता ज्याला लाभली, काय सांगू त्याला. किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे म्हणजे ज्याला मिळाली. अर्जुना, ज्याला आत्म्याची प्रसन्नता मिळाली त्याला जगातला असा कुठला लाभ मिळवायचा शिल्लक राहून गेला बाबा, सांग बरं मला आता. म्हणजे भगवंताला हे सांगायचं आहे की अर्जुना, ज्याला आत्म्याची प्रसन्नता प्राप्त होते, जो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो, त्याला जगातले सगळे लाभ मिळतात. कारण तो या अवस्थेत जातो की हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे चराचर विश्व हे माझ्यामध्येच आहे असा साक्षात अनुभव त्याला येतो आणि त्यामुळे त्याला मिळवायचं काहीच शिल्लक राहत नाही. असा मोठा लाभ. म्हणून परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. अतिशय सोप्या शब्दात संतांनी सांगितलं. एवढ्यासाठी हा विस्तार केला की शुकनलिका न्याय आपल्याला मला सांगायचा होता. मनच कल्पना करताय. आता देहतत्वावर आपण येतोय, 2 मिनिटं त्याच्यावर आपण बोलणार आहोत की आपला देह, त्यानंतर आपलं मन किंवा अंतःकरण. मन हा सूक्ष्म देह आहे आणि पंचभौतिक देह हा स्थूल देह आहे. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. स्थूल देह जो पंचभौतिक आहे, त्यानंतर अंतःकरण ज्याच्यामध्ये मन येतं आणि मनाचे 4 कप्पे ज्याला आपण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असं म्हणतो. आणि या सगळ्या लटांबराला आपण ढोबळ भाषेत मन असं म्हणतो. आणि मन म्हटलं तरी ते पुरेसं आहे. मन हा सूक्ष्म देह आहे, स्थूल देह हा पंचभौतिक देह आहे, आणि तिसरं आत्मतत्व. आता आत्मतत्वात पोचायचं आहे आपल्याला. आणि आपल्याकडे कोणतं तत्व आहे पोचण्यासाठी साधन स्वरूपाने? तर देहतत्व आहे. आणि आधार कशाचा घ्यायचा आहे आपल्याला? तर मनरूपी पुलाचा आधार घ्यायचा आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या दरीतून आपल्याला पार जायचं असेल, आपण या भागात आहोत, मोठी दरी आहे आणि तिकडे दुसऱ्या ठिकाणी आपल्याला त्या दरीतून पार जायचं आहे. तर ही जी मधली दरी आहे ही पार करण्यासाठी जसा आपण एखादा पूल बांधतो
आणि मग या भागाकडून त्या भागाकडे आपण चालत जातो. तसं देहतत्वाकडून आत्मतत्वाकडे आपल्याला जायचं आहे. तर मध्ये हा पूल क्रॉस करायचा आहे. हा पूल कोणता आहे? तर मनरूपी पूल आहे. हा मनरूपी पुलातूनच आत्मतत्वापर्यंत जाता येतं. म्हणून मन एव मनुष्याणाम कारणम मोक्षबंधयो. मन एव मनुष्याणाम कारणम मोक्षयो. बंधाचं कारण सुद्धा मन आहे आणि मुक्तीचं कारण सुद्धा मनच आहे. कसं काय हे? अरे, ज्या दरवाजातून आत येता येतं आणि बंधनात जाता येतं त्याच दरवाजातून बाहेर सुद्धा जाता येतं. आपल्याला नेहमीचा अनुभव आहे की ज्या दारातून आपण घरात शिरतो आणि खोलीत आलो त्या बंधनात आलो. आता आपण खोलीमध्ये दुसरा दरवाजा नाही बाहेर पडायला. आता जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि मुक्त व्हायचं असेल त्या खोलीतून, तर उपाय काय? ज्या दरवाजातून आपण आलो त्याच दरवाजातून आपल्याला बाहेर जायचं आहे. मात्र या ठिकाणी एक करावं लागेल की दिशा पलटावी लागेल. जर आपण दिशा तीच ठेवली तर आपण त्या खोलीतच घुटमळत राहू. आपण दिशा दरवाजाकडे करायची आणि परमतत्व दरवाजाच्या पलीकडे आहे असं मान्य करायचं आणि दिशा उलटी करायची. म्हणजे धाराची राधा करायची. धारा तर वाहतेच. धारा ही उंच भागाकडून सखल भागाकडे वाहते. त्याला काही करावं लागत नाही. पतन करायला काही करावं लागत नाही. पण ऊर्ध्वगती करायला मात्र शक्ती खर्च करावी लागते, लक्ष ठेवावं लागतं. म्हणून धारेचं रूपांतर जेव्हा उलटी होते म्हणजे राधा होते, राधा परमतत्वापर्यंत पोहोचते, धारा तर मायेकडे जाते. म्हणून मायेचं रिफ्लेक्शन घेऊन जे आत्मतत्वाकडे उलटे फिरतात तेव्हा ते राधा तत्वात जातात आणि राधा ही कृष्णापर्यंत पोहोचते. अशा पद्धतीने मनाच्या माध्यमातून आणि परमतत्वापर्यंत जाता येतं. म्हणून तृप्ती झाली या जैशी साधने सरती या पैसी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. अतिशय सुंदर ओवी ज्ञानेश्वरीची. अर्जुनाला भगवंत सांगतायत की तृप्ती झाली या जैशी साधने सरती या पैशी. अर्जुना, साधन कुठपर्यंत करावं लागतं मनुष्याला? जोपर्यंत आत्मतृप्ती होत नाही तोपर्यंत. तृप्ती एकदा जेवण कुठपर्यंत करावं लागतं आणि साधनांचा पसारा कुठपर्यंत आहे? पोळपाट, लाटणं, कणिक, पाणी, तवा, चूल, गॅस, ताट, चमचा, वाटी, या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? जेवण करण्यासाठी. आणि जेवणाचे 5-25 घास घेतले आणि तृप्तता झाली की या साधनांचं काम संपलं, ठेवा म्हणतो बाजूला. किमान पुढच्या जेवणापर्यंत त्यांचं काम पडत नाही. आपण म्हणतो हटवा ही साधनं, आता झालं आमचं जेवण, तृप्तता झाली, ढेकर आला आम्हाला. म्हणून तृप्ती झाली या जैशी साधने सरती या पैसी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. अर्जुना, एकदाचा का आत्मसाक्षात्कार झाला की कर्माचं स्वतःसाठीचं प्रयोजन संपतं. तरीही तो महात्मा कर्म करत राहतो. पण कशासाठी? मग ती कर्म लोकांच्या उद्धारासाठी होतात. तुका म्हणे उरलो उपकारा पुरता. तुकाराम महाराज म्हणतायत की आता मी का जगतोय विचाराल, तर आता मी फक्त उर्वरित आयुष्यात लोकांना हे कळावं, आत्मज्ञान बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, एवढ्यासाठी मी जगतो. महाराज, तुमच्यासाठी तुम्ही कर्म करत नाही. मला काय कर्माची गरज आहे? मला तर आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आता जे कर्माने मिळवायचं असतं ते तर मला मिळून गेलेलं आहे आधी. म्हणून तृप्ती झाली या जैशी साधने सरती या पैशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. पण जवबरी अर्जुना तो बोध भेटेना मना. आता लक्ष द्या या ठिकाणी. जवबरी अर्जुना तो बोध भेटेना देहा म्हटलं का? नाही. तो बोध भेटेना आत्म्या म्हटलं का? नाही. कोणाला म्हटलं? जोवरी तो बोध भेटेना मना तवची या साधना भजावे लागे. अर्जुना, तोपर्यंत साधनांचं काम आहे. कुठपर्यंत देवा? अरे, जोपर्यंत या मनाला बोध होत नाही तोपर्यंतच साधन करण्याची आवश्यकता आहे. जवबरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवची या साधना भजावे लागे. म्हणून रामदास स्वामींनी श्लोक कोणासाठी लिहिले? मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आपण सगळे श्लोकांचं जर निरीक्षण केलं
तर तो कोणाला मनोबोधच म्हटलाय त्याला, किंवा मनाची श्लोकच म्हटलाय. मनोबोध, मनाला हा बोध प्राप्त व्हावा एवढ्यासाठी समर्थांनी ते श्लोक लिहिलेले आहेत. मनालाच, कारण मनच बंधनाला कारणीभूत आहे आणि मनच मोक्षाला कारणीभूत आहे. मोक्षाचा अनुभव सुद्धा मनाच्या माध्यमातूनच येणार आहे. आणि आता जो बंधनाचा अनुभव आहे, जन्ममरणाची ही जी शृंखला आहे, ही सुद्धा मनामुळेच भोगली जाते. सोप्या शब्दात सांगितलं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. जेव्हा ही वासना समर्पित होऊन जाते तेव्हा मन हे मन राहतच नाही. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. भाग गेला क्षीण गेला. आता ही जन्ममरणाची शृंखला खंडित झाली. ना मनुष्य देहात यायचंय, ना कुठलं साधन करायचंय, ना कर्म नाही, ना ज्ञान नाही, ना योग नाही, आणि भक्तीची सुद्धा गरज नाही. कारण या साधनांनी ज्या साध्यापर्यंत पोचायचं होतं ते साध्य ज्याला प्राप्त होऊन जातं त्याला काहीही करायचं शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांचं मन धावाधाव करतच नाही. कारण मन हे अनंत तत्वाच्या पुढे धावेलच कसं? मन का तृप्त आहे? तर त्याला हाव आहे मोठं व्हायची. का मोठी हाव आहे त्याची? कारण तो परमात्म्याचा अंश आहे. जीव काय आहे? ममैवांशो जीव लोके जीवभूतः सनातन, असं गीतेने सांगितलं की जीव हा परमात्म्याचा अंश आहे. मग अंश हा अंशीकडे धावतो. कसं? मातीचं एक ढेकळ जर आपण उचललं आणि सोडून दिलं हवेत, ते कुठे जातं? जमिनीत पडतं. म्हणजे त्याची आई जमीन आहे, त्या आईपासून ते अलग झालेलं होतं अंश रूपाने, आणि ते जर सोडून दिलं आपण तर ते पुन्हा मूळ तत्वाकडे जातं. हे आपण पाहतो. किंवा ढगातून जे पाणी पडतं पाऊस रूपाने, त्याची धाव कुठे असते? ते समुद्राकडे जाते. कारण ते आलंय कुठून? समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, त्याचे ढगात रूपांतर झालं, ते ढग या गावून त्या गावाला वाऱ्याने वाहून नेले, म्हणून अंतर तयार झालं त्याच्यामध्ये. नंतर ढगांना थंडावा लागला, पाणी पडलं, पावसात रूपांतर झालं. ते पाणी जेव्हा जमिनीवर पडलं ते पुन्हा समुद्राचा शोध घेत आहे, म्हणून ते पुन्हा त्या मूळ तत्वाकडे धावतं. तसं जीव हा मनाने मूळ तत्वाकडे धावतोय. मग तो तृप्तीला केव्हा जाईल? जेव्हा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, त्यातल्या अनंत तत्वाचा, सत्य तत्वाचा आणि ज्ञान तत्वाचा त्याला बोध होईल, तेव्हा त्याचं मन तृप्त होईल. अन्यथा आपण कितीही बंगले बांधले, कितीही जमिनी घेतल्या, कितीही साधन सामुग्रीचा पसारा केला, तरीही काहीही अब्जावधी जरी रुपये आपण जमवले आणि अब्जावधी जमिनी जरी जमवल्या आपण, तरीही सगळी पृथ्वी जरी आपल्या 7 बाऱ्यावर लिहून दिली, सगळी पृथ्वी, तरी आपण चंद्रावर हवा आहे का पाहायला जाऊ? चंद्रावर वस्ती होऊ शकेल की नाही असा प्रयत्न आपण करू का? कारण अख्ख्या पृथ्वीचं राज्य मिळून सुद्धा अतृप्तता. कारण पृथ्वी किती सीमित आहे हो ब्रह्मांडाच्या मानाने. आपण आत्मतत्वापर्यंत थोडीच पोहोचलो. अनंत तत्व आहे ते. जोपर्यंत सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पहाणे दुरी सारोनिया. माऊली जे वर्णन करतायत की त्या परमतत्वाचा मी साक्षात्कार घेतला. कोणत्या परमतत्वाचा? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. कसं आहे महाराज ते तत्व? नाही रूप वर्ण गुण जेथे, निर्गुण तत्वाचं वर्णन आहे. नाही रूप वर्ण गुण तेथे. पहिलं मी उपनिषदाचं जे तुम्हाला सांगितलं, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तेच माऊली या अभंगामध्ये गुंफतायत की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पहाणे दुरी सारोनिया. पण ते कसं पाहावं लागतं? पाहता 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 आपणच विलीन व्हावं लागतं. कबीरजी महाराज अतिशय सुंदर वर्णन करतायत. जब मैं था तब हरी नाही, अब हरी है मैं नाही. सुंदर कबीर महाराज अति सोप्या शब्दात, जसं तुकोब्बर आहे अख्खा वेदांत एका वाक्यात सांगतात, तसं कबीर महाराज अख्खा वेदांत एका दोह्यात सांगतात. जब मैं था म्हणजे अहंकार होता, मीपणा होता, तोपर्यंत हरितत्व दूर होतं. जब मैं था तब हरी नाही. आता काय झालं महाराज साक्षात्कारानंतर? अब हरी है. आता कबीरच सापडत नाही कुठे आहे ते. जब मैं था तब हरी नाही, अब हरी है. सगळीकडे हरीच दिसतो. हरीची या दासा हरिदायी दिशा. म्हणून ब्रह्मतेची कर्म,
ऐसे बोधाले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. काय ओवी सांगतायत. अरे अर्जुना, ज्याला सगळीकडे ब्रह्म दिसतं म्हणून ब्रह्मतेची कर्म, सगळं कर्म हे ब्रह्मरूप आहे, सृष्टी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, सगळीकडे ब्रह्म दिसतं, त्याला म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, असा ज्याला बोध झाला त्याला कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. त्याला काही करायचं शिल्लक राहत नाही आणि त्याने केलेलं कर्म सुद्धा कसं असतं, नैष्कर्म्य अवस्थेला ते जातं. त्याला काही करायचं शिल्लक राहत नाही. ब्रह्मरूप जो झालाय, हीच ओवी तुकोबराय सोप्या शब्दात सांगताय. ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप विरहित संकल्प होती जाती. जो ब्रह्मरूप झालेला महात्मा आत्मसाक्षात्कारी तुकोबरायांसारखा, माऊलींसारखा, ब्रह्मरूपाची कर्म कशी आहे, तो कर्म करतोय. ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप, आणि ती कशी होत आहे, संकल्पाने नाही, विकल्पाने नाही. संकल्प करत नाही तो, विरहित संकल्प होती जाती. जसं स्वप्न पडतं आपल्याला, आपण संकल्प करतो का की रात्री मला अमुक स्वप्न पडावं, तरी स्वप्न पडतं की नाही, तशा प्रकारची त्याची कर्म होतात. ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप विरहित संकल्प होती जाती. अशा प्रकारे तो कर्मे करी सकळे, तोही विश्वामध्ये राहतो, त्याला बायका मुलं असतात, त्याला सगळा प्रपंच असतो. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधान आकडे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. तो सगळी कर्म करतो, तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधात तो अडकत नाही. परी कर्मबंधान आकडे, कसं, जैसे जळी न शिंपे पद्मपत्र. पद्मपत्र, कमळ हे पाण्यात राहतं, पण पाण्यापासून अलिप्त राहतं, पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याला स्पर्श करत नाही. तसं तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे, जैसे न शिंपी जळी जळे पद्मपत्र. पद्मपत्रवत तो व्यवहार करतो. रामरायांचं जीवन आपण पाहू शकतो. अशाच प्रकारचं हे जीवन आहे. खरं म्हणजे पूर्ण करायचं होतं, परंतु धावतं घेतलं तर डीपमध्ये जाता येत नाही, हा मोठा प्रश्न होतो. आणि आपण सगळे भक्त आहोत. भक्त भावार्थ रामायणाचा जर विषय घेतला तर परमेश्वरजी महाराज शिंदे यांच्या कृपेने आणि करोनाचा त्यांनी अतिशय उत्तम वापर करून घेतला. म्हणजे आपण म्हणतो वाईटातून चांगलं झालं, खूप चांगलं झालं, नुसतं चांगलं नाही झालं, खूप खूप चांगलं झालं की अख्ख्या महाराष्ट्रभर भावार्थ रामायण पोचलं त्यांच्या माध्यमातून. आणि एक नव्हे, दोन नव्हे, तर 3 वेळा 3 राऊंड झाले. पैठणला समाप्ती झाली, पंढरपूरलाही समाप्ती झाली, पुन्हा ह्या प्रवचनमाला सुरू झाली. एक एक कल्पना परमेश्वरजी महाराजांच्या बुद्धीमध्ये येतात आणि त्या नुसत्या बुद्धीत राहत नाहीत, तर त्या प्रत्यक्षात सुद्धा उतरवतात. आणि गोडके बाबांसारखे आत्मसाक्षात्कारी संत महात्म्यांची त्यांच्यावर कृपा आहे. आमचे अनिलजी महाराज आणि आमचे गुरुवर्य बाबा महाराज सातारकर, सगळ्या संत मंडळींची त्यांच्यावर माझ्यावर कृपा आहे. आणि आम्ही सोबत वारीला असतो, आनंद लुटतो या परमार्थाचा. आणि हा जो उपक्रम आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांना जमवायचं गरज नाही. आणि हे आधुनिक जे साधन आहे मोबाईलसारखं, फेसबुक आहे, त्याच्यानंतर यूट्यूब आहे, झूमवर आपण घेऊ शकतो, गुगल मीटवर आपलं हे चाललेलं आहे, फेसबुकवर सुंदर प्रकारे चाललं जातं. आणि फेसबुकचं वैशिष्ट्य म्हणजे ते रेकॉर्ड पण राहतं. आपल्याला ज्यांना जमलं नाही जॉईन व्हायचं ते नंतरही ऐकू शकतात. असे सुंदर उपक्रम या दोन्ही महात्म्यांना ते जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. आदरणीय गोडकेजी बाबा आणि परमेश्वरजी महाराज शिंदे आणि त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे, प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन प्रवचनची सेवा देणारे म्हणा किंवा फेसबुक आणि हे सगळं चालवणारे, सगळ्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन नवीन लोक जोडतायत आणि हा परमार्थाचा आनंद लुटतायत. गीत रामायणाचं मी जे बोललो होतो, काही त्यातली चरणं राहिलेली आहेत. महाराजांनी जर संधी दिली या प्रवचनमालेत तर आपण ते पूर्ण करूया, नाहीतर जेव्हा महाराज संधी देतील तेव्हा उर्वरित भाग आपण निश्चितपणे पूर्ण करूया. या ठिकाणी आजची झालेली सेवा माऊलींच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.
रामकृष्ण हरी.